हार्दिक स्वागत करतो। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, सन्माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, या सर्वच मान्यवरांना मंचावर उपस्थित राहण्याची नम्र विनंती। त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब, विधान परिषदेचे सदस्य अमितजी गोरखे साहेब, सन्माननीय महेशजी शिंदे साहेब, आमदार अतुलदादा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, विधानसभेचे सदस्य सुनीलजी कांबळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन संजय साठे आणि आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस ज्येष्ठ नेते राजेंद्र गवई, या सर्व मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती। सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब हे देखील मंचावर मान्यवरांच्या समवेत उपस्थित होत आहेत आणि या सर्वांचंच आपण जोरदार टाळ्या वाजवून कार्यस्थळावर सहर्ष स्वागत करूयात अशी विनंती आहे। टाळ्यांचं गजर करत या सर्वच मान्यवरांचं या स्मारकाच्या अनावरण प्रसंगी सहर्ष स्वागत आहे। मी विनंती करतो सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, त्याचप्रमाणे नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांच्या शुभहस्ते राज्य शिवराज सिंह चौहान यांचा या ठिकाणी सन्मान होतो। सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेबांच्या शुभहस्ते मान्यवरांचे सन्मान मंचावर संपन्न होत आहेत। सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना देखील या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये सन्मानित केलं जातं। मंचावरील मान्यवरांच्या या स्वागतामध्ये पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांचं देखील स्वागत या ठिकाणी या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने होतं। त्याचप्रमाणे सन्माननीय विधान परिषदेचे सदस्य अमितजी गोरखे साहेब यांचं देखील स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावं अशी विनंती राहील। विधानसभेचे सदस्य सन्माननीय सुनीलजी कांबळे साहेब यांचं देखील स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे। यांचे नातू सचिन साठे, सन्माननीय आमदार सुनीलजी कांबळे साहेब यांचं स्वागत या अनावरण प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतं आणि या चौहान साहेब या दोन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतं। शाहूनगरीसाठी हा ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा अतिशय बाजूला आणि दोन तासांच्या गजरामध्ये हा सुंदर सोहळ्याची क्षणचित्रे आवर्जून कार्यस्थळी घेतली जात आहेत आणि या विशेष प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच अतिथी मान्यवर यांच्या समवेत सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब, याशिवाय इतर मान्यवर पुष्पहार पुष्पवृष्टी करून या आदरणीय व्यक्तिमत्वाला अभिवादन आदरांजली व्यक्त करतायत। यासाठी फोटो सेशन स्मारक समिती सदस्य आणि सातारा नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री सन्माननीय शिवराज सिंह चौहान साहेब यांच्या समवेतच सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सन्माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट पीजी बनकर, स्मारक समिती सदस्यांच्या वतीने देखील सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय। ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, त्याचप्रमाणे अशोक गायकवाड बापू
आणि किशोर गालफाडे या स्मारक समिती सदस्यांच्या वतीनं सातारी कंदी पेढ्यांचा एक सुंदर हार मुख्यमंत्री महोदयांना या सातारा नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या समवेत मान्यवर मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, सन्माननीय दोन्हीही महाराज, पालकमंत्री यांच्या समवेत या ठिकाणी फोटोज आवर्जून घेतले जात आहेत. यानंतर महिला नगरसेविकांना विनंती राहील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांच्या समवेत या ठिकाणी फोटोज आवर्जून घेतले जात आहेत. आणि यानंतर स्मारक समितीचे सर्व सन्मान्य सदस्य तानाजी बडेकर, अनिल कांबळे, श्रीकांत कांबळे, मनोज मिठापुरे, उमेश भाऊ चव्हाण, विजय बडेकर साहेब, अमर गायकवाड, अमोल पाटुळे, कांतीलाल कांबळे, वाघमारे आणि उमेश खंडूजोडे या स्मारक समिती सदस्यांच्या समवेत या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत आवर्जून स्मारकासमोर फोटो घेत आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बडेकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्मान्य संचालक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विश्वामध्ये आपल्या साहित्यामुळे एक नाव कमावलं. गरिबाचा आवाज, मजुराचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत ज्यांनी एक आग अशा प्रकारची ओतली होती की त्यांनी अनेकांना स्फुरण मिळालं होतं. अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण करताना मला अतिशय आनंद आहे.